एका रामायणाने त्याचा खुलासा करताना म्हटलंय, झालं असं की एके दिवशी लग्न होण्याच्या पूर्वी, रामचंद्र प्रभूंचं लग्न होण्याच्या पूर्वी सीता मातोश्री आपल्या मिथिला नगरीतल्या आपल्या राजवाड्याच्या उपवनामध्ये आपल्या मैत्रिणींबरोबर खेळत होते. खेळताना तिच्या असं लक्षात आलं की एका झाडावरती एक पशुपक्षी, एक पक्ष्याची जोडी बसलेली आहे. आता त्याला कोणताही काही घ्या, त्यांनी काही विशेष उल्लेख केला नाही. एका पक्ष्याची जोडी बसलेली आहे आणि त्याच्यातला जो नर आहे तो आपल्या बायकोशी काही बोलतोय. सीतेने ते पाहिलं. त्या दोघांचं बोलणं सीतेच्या कानावर पडलं. तो नवरा आपल्या बायकोला काही सांगत होता, म्हणून सीतेने बारकाईने ते काय सांगतो हे ऐकायला प्रारंभ केला. त्यावेळेला तो नवरा त्या पत्नीला म्हणत होता, त्या पक्षिणीला म्हणत होता, मी जे काही तुला कथा सांगणार आहे ती तू ऐक, कारण हा काळ तुझा महत्वाचा काळ आहे. या काळामध्ये तुझ्या कानावर जर अशा कथा पडल्या तर आपल्याला होणारी संतती चांगली होईल, कारण तुझ्या पोटामध्ये गर्भ आहे. पत्नी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही सांगा मला, मी ऐकेन. पती म्हणाला, आज ऐकायचं नाही, मी इथून पुढे रोज तुला हे सांगेन आणि रोज तू ऐकायचं. पत्नी म्हणाली, ठीक आहे, काय सांगणार आहात? त्या पक्ष्याने आपल्या बायकोला सांगितलं, आजपासून मी तुला रामायण सांगणार आहे, रामचरित्र सांगणार आहे, ते ऐक, म्हणजे आपल्याला फार चांगला मुलगा प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं, सांगा. म्हणून त्याने त्या दिवशीचं रामायण सांगायला सुरुवात केली. रामकथा सुरू झाली त्याची. सीतेने ती रामकथा ऐकली. सीतेला फार आवडली. सीता विचार करते, आता हा रोज सांगणार. बरं, रोज हे पक्षी याच झाडावर येऊन बसतील, काय नियम आहे? शेवटी पक्षी आहेत, आकाशामध्ये स्वैर विहार करणं आणि मिळेल त्या फांदीवर बसणं हे त्यांचं काम आहे. पण आज आपण रामकथा ऐकली तिच्या बरोबरीनं, सीतेच्या मनात रामकथेविषयी एक आकर्षण निर्माण झालं आणि सीता मातेने असं ठरवलं की उद्या हा कथा सांगणार आहे, पण कुठं सांगणार आहे कुणाला माहिती, याच्या मागे उडत जाणं आपल्याला शक्य नाही आहे. मग सीता मातोश्रीने सीताफीनं त्या दोघांनाही पकडलं, ती जोडी पकडली आणि एका अतिशय सुंदर पिंजऱ्यामध्ये ठेवली. त्याच्यातल्या त्या दोन्ही पक्ष्यांनी सीतेला प्रार्थना केली, कशाला आम्हाला बंदीखान्यात टाकलंय, काय आमचं पाप आहे? तिने सांगितलं, तुमचं काहीच पाप नाही, उलट तुमचं पुण्यच आहे आणि तुम्हाला अजून पुण्य लाभावं याच्याकरता मी तुम्हाला बंदीखान्यात टाकलं. ते दोघे म्हणाले, अहो, तुरुंगात टाकलं आणि पुण्य लागावं म्हणून असं कशा करता? सीता मातोश्रीने त्यांना सांगितलं. सीता म्हणाली, हे पा, तुम्ही मगाशी तुमच्या बायकोला जे रामायण सांगत होता ते मी ऐकलंय आणि ती कथा मलाही रोज ऐकायची आहे. तुम्ही म्हणालात मी इथून पुढे रोज तुला सांगेन म्हणून, मग मलाही ती कथा रोज ऐकायची आहे. उद्या तुम्ही कुठल्या झाडावर बसाल कुणाला माहिती, मला तिथं मागे येता येणार नाही, तुम्हाला शोधून काढता येणार नाही. मलाही ती रामकथा ऐकायची आहे, म्हणून मी तुम्हाला पकडून या पिंजऱ्यामध्ये ठेवलंय. त्या नराने सांगितलं, नवऱ्याने सांगितलं त्याच्यातल्या, म्हणे, आईसाहेब असं तुम्ही करू नका, हे बरोबर नाही. आम्ही पक्षी योनीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आकाशामध्ये स्वैर संचार करणं, विहार करणं हा आमचा निसर्गतः स्वभाव आहे. आम्हाला असं बंदीखान्यात टाकून तुम्हाला काय मिळणार आहे, आम्हाला सोडून द्या. सीतेने सांगितलं, मग माझी रामकथा ती अर्धवट राहील. त्यांनी सांगितलं, अर्धवट राहणार नाही, आम्ही तुमची जबाबदारी घेतो. पाहिजे तर मी रोज येऊन तुमच्या घरात, तुमच्या महालात माझ्या बायकोला समोर ठेवून तुम्हाला कथा सांगेन ना, मी तुम्हाला वचन देतो, पण आता आम्हाला सोडून द्या. सीतेने सांगितलं, नाही म्हणे, अरे इथं माणसांवर विश्वास ठेवायचे दिवस राहिले नाही तर तुम्ही पक्षावर विश्वास ठेवायला सांगता, घेऊ शकत नाही. आत्ता तुम्ही म्हणाल आणि उडून गेल्यानंतर मी काय करू? माझ्या हातातलं सगळंच जाईल, माझी रामकथा जाईल, मी सोडणार नाही तुम्हाला. तिच्या नवऱ्याने सांगितलं, असं करू नका, माझी स्त्री गर्भवती आहे. मग ही स्त्री गर्भवती असल्यामुळे जोपर्यंत मी हिला काही दाणा पाणी आणून देणार नाही तोपर्यंत ती काही खाणार नाही. सीतेने त्यांना सांगितलं, अहो तुम्ही खाण्याची चिंता करूच नका, चिंता करू नका, मी तुम्हाला पाहिजे ते अन्न इथं देते ना, तुम्ही राजवाड्यात आहात, काय पाहिजे सांगा, कोणतं फळ पाहिजे सांगा, मी तुम्हाला उपलब्ध करून देते. बाहेर तुम्हाला वणवण करून कुठंतरी चारा दाणा पाणी मिळवणं याच्याऐवजी आयतं तुम्हाला मिळतं ना, मग कशा करता तुम्ही नाराज होता? त्यांनी सांगितलं, नाही म्हणे,
माझी पत्नी गर्भवती असताना मी जर तिला आयतं खाऊ घातलं तर माझा मुलगा सुद्धा आईत खाऊच निर्माण होईल. आयतं खायचं नाहीये. मग तिच्या पोटात माझा गर्भ असेल तर माझ्या कष्टाचं जोपर्यंत तिच्या पोटात जाणार नाही तोपर्यंत माझा मुलगा सुद्धा प्रयत्नशील निर्माण होणार नाही. आईत खाऊ मुलगा आम्हाला नकोय, आयतं खाणारा नकोय, याच्याकरता म्हणून मला सोडा, आम्हाला सोडा. त्यांनी सांगितलं नाही नाही म्हणे, एवढ्या क्षुल्लक गोष्टी करता मी तुम्हाला सोडणार नाही. शेवटी त्या नवऱ्याने पुष्कळ विनंती केली, सीता मातोश्री सोडायला तयार नाही. शेवटी त्या नवऱ्याने एक सांगितलं, एक काम करा म्हणे, एक काम करा, तुम्हाला आम्हाला सोडायचं नाही ना, आमच्याकडून रामकथा ऐकायची म्हणून तुमचा अट्टाहास चाललाय ना, ठीक आहे, मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. माझ्या बायकोला तुम्ही पिंजऱ्यात ठेवा, मला बाहेर सोडा, मी जाऊन कुठेतरी स्वैरविहार करून येईन, चारा घेऊन येईन. मी माझीच बायको तुमच्या ताब्यात आहे म्हणल्यानंतर मी इथं येणारच की नाही. मी रोज संध्याकाळी परत येईन, मी तुम्हाला कथा सांगेन. सीता मातोश्री म्हणाली, नाही चालणार, असं मी करू शकत नाही. अहो म्हणे, माझी बायको ठेवतो ना तुमच्या जवळ. सीता मातोश्री म्हणाली, तसं चालत नाही. दोन कारण. पहिलं कारण असं आहे, एकतर तुम्ही पशुयोनीत जन्माला आलेले असल्यामुळे जरी ही पक्षी तुम्हाला सुटली तरी तुम्ही दुसरी कराल. शेवटी तुम्ही पक्षी योनीत आहात. तुम्हाला काही पुरुषां किंवा मानव योनीसारखं एकाच पत्नी बरोबर अनन्यतेनं राहावं असे काही धर्मशास्त्राचे नियम नाही आहेत. तुमच्यामध्ये काय होतं असं म्हणून तुम्ही एवढी अनन्यता बाळगता, असं काही नसतं. सोडणार नाही. आणि दुसरी अडचण अशी आहे, तुमच्या पत्नीला ठेवून घेऊन मी करू काय? कथा सांगणारे तुम्ही आहात का तुमची बायको आहे? तुम्ही आहात. आणि तुम्ही उडून गेलात आणि कथा सांगायला परत आला नाही तर हिला सांभाळण्याचे कष्ट मला कशाला? त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही. आता काय करावं? कोणत्याही पद्धतीनं काहीच सीता करायला ऐकायला तयार नाही. शेवटी त्या पक्षाने असं सांगितलं की नाही म्हणे, मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, मी रामाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की मी रोज बाहेर जाईल, चारा घेऊन परत येईल आणि माझ्या बायकोला भरवीन, तुम्हाला रामकथा सांगेन. झालं. एके दिवशी तो रोज असं करायला लागला. एके दिवशी तो बाहेर पडला. अचानक ढग वगैरे दाटून आले. संध्याकाळ झाली. हिचेही दिवस भरत आलेले. संध्याकाळ झाली. तिचा नवरा काही अजून परत आला नाही. आधीच पोटामध्ये गर्भ आहे. त्याच्यात स्त्रीचं मन आहे, हळवं असतं, मवाळ असतं. पटकन दुःखी होतं. वाट बघायला लागले, अजून आले नाहीत, अजून आले नाहीत. चारा आणायला सकाळी म्हणून बाहेर पडलेत. रोज इतका वेळ लागत नाही, आज अजून आले नाहीत. काय झालंय कोणाला माहितीये? आभाळ दाटून आलंय, कुठं अडकले तर नसतील ना? कुठं भलतीकडे तिकडं पाऊस सुरू झाला असेल आणि त्यांना उडता येत नाही असं तरी झालं नसेल ना? का एखाद्या पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकले माझे पती? काय झालं? का एखाद्या बहिरी ससाण्याने माझ्या नवऱ्याचा घोट घेतला, त्यांना मारून टाकलं? काय झालं असेल? काय येत नाहीत, अजून येत नाहीत. सूर्य अस्ताला जायला लागला, नवरा आला नाही. सीतेने तिला सांगितलं, अजून आले नाहीत का? कथा कधी सुरू करायची? नाही ना, अजून आले नाहीत. सीता म्हणाली, ठीक आहे, येतील, तू चिंता करू नको. या वाटी मी तुला काही दाणे देते, ते खा. ती म्हणाली, नाही नाही, ते आल्याशिवाय मी नाही खाणार. तिने काही खाल्लं नाही, पाणी प्यायली नाही, तशीच बसून राहिली वाट बघत. येईल येईल. बरं, ती पिंजऱ्यात अडकलेली, तिला काही करताही येईना. सूर्य अस्ताला गेला, अंधार पडला. अंधार पडल्यावर सहसा पक्षी आकाशामध्ये विहार करत नाहीत. हिचं धैर्य सगळं मावळलं. आता अंधार पडला, आता हे येतील का नाही देव जाणे. आज रात्री जर आले नाहीत तर पुन्हा कधी येतील का नाही देव जाणे, माहित नाही. जीव कातर कातर होऊन गेला. शेवटी तिने सीतेला प्रार्थना केली, माझी एक विनंती आहे म्हणे. काय? काही नाही, हे बाहेर पडलेत, अजून आले नाहीत, माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय. एक काम आहे, मला इथून काही कळतही नाही. एक काम करू, मी तुमच्या महालात आहे, आमच्या पक्षांमधली रीती आम्हाला माहिती असते. एक काम करू, तुम्ही मला थोड्या वेळा करता बाहेर जाऊ द्या. मी आकाशामध्ये उडेन आणि वर जाऊन माझ्या नवऱ्याच्या आवाजानं साथ घालेल. कदाचित दिशाभूल झाल्यामुळे माझा नवरा इतरत्र जर गेला असेल तर माझ्या आवाजाच्या रोखानं तो येईल आणि त्याची भेट मला होईल. मला 1-2 मिनिटाकरता बाहेर जाऊ द्या. पक्ष्यांना कसं शोधायचं असतं आम्हाला कळतं. मला जाऊन माझ्या नवऱ्याला शोधून आणू देत, आम्ही परत तुमच्या पिंजऱ्यात येऊ. सीता म्हणाली, असं नाही करता येणार. कसा विश्वास ठेवू?
मला तर असं वाटतं तुमच्या दोघांचं कालच ठरलंय की मी जातो, उशिरापर्यंत येत नाही, मग माझं निमित्त करून तू बाहेर पड, मग आपण दोघं पळून जाऊ. असं तुमच्या दोघांचं कदाचित कालच ठरलेलं असेल. मी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, मी जाऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. झालं, सीतेने तिला जाऊ दिलं नाही. ती पुन्हा पुन्हा विनंती करते, मला सोड, आकाशामध्ये जाऊन मला हाका मारू देत माझ्या नवऱ्याच्या नावाने, माझा नवरा येईल. सीता नाही म्हणत राहिली. दुःखातिरेकानं हिच्या लक्षात आलं की बहुतेक आता तो येणार नाही, तो येणार नाही. हिच्या पोटात गर्भ आहे, दिवस भरलेले आहेत, नवरा येत नाहीये, जीवाची काहिली होते, काहूर माजलंय मनामध्ये. नवरा येत नाही, आला पाहिजे, माझे दिवस भरलेत, अचानक मला जर काही त्रास व्हायला लागला तर माझ्या हक्काचा माणूस माझ्या जवळ पाहिजे, तो माझ्या जवळ नाहीये. कधी पोटामध्ये कळा निर्माण होऊ शकतात आणि माझा नवरा जवळ नाहीये. भीती 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 अंतःकरणामध्ये दाटली. मी कधी प्रसूत होऊ शकते, नवरा जवळ नाही, काय करू, भीती आहे. नवरा बाहेर गेलाय, अजून आला नाही, भीती आहे. येईल का नाही, शंका आहे, भीती आहे. कुठल्या तरी ससाण्याने मारलं तर नसेल ना, कुठल्या तरी कोळ्याच्या जाळ्यात अडकले तर नसतील ना, कुठेतरी पावसात भिजून काही झालं तर नसेल ना, बरं वाईट, भीती आहे. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात. तिच्या मनामध्ये वेगवेगळे विकल्प यायला लागले. शेवटी तिने सीतेला सांगितलं, सीते मी तुझ्या पाया पडते, पण मला सोड, मला जाऊ देत बाहेर. सीता म्हणाली, नाही मी सोडू शकत, मला रामायण पूर्ण ऐकायचंय, त्यामुळे मला तुला सोडता येणार नाही, मी तुला सोडू शकत नाही. ह्याने सांगितलं, ठीक आहे, माझा नवरा येत नाही ना, मग त्याच्या विरहामध्ये मी सुद्धा जगेन असं मला आता वाटत नाही. माझाही जीव नाजूक आहे सध्या, त्याच्या विरहामध्ये मी जगेन असं मला वाटत नाही. म्हणून तिने विचार केला, विरहामध्ये प्राण देण्याचा विचार तिने केला. तिचा प्राण जाणार. तिने सांगितलं, झालं, मी जगत नाही आता. सीता समोर उभी आहे, ती या पक्षिणीला मरताना बघते पण सोडायला तयार नाही आहे. ती पक्षिणी म्हणाली, सीते मी त्याच्या विना जगू शकत नाही, मी माझा प्राण दिल्याशिवाय आता मला गत्यंतर नाही. म्हणून तिचा प्राण ती सोडणार. एवढ्यात तिचा नर आला, तिचा पती आला. त्यांनी येऊन फक्त बाहेरून बघितलं, हिचा प्राण अजून गेला नव्हता. तेवढ्यात त्या पतीला असं वाटलं की माझ्या विरहामध्ये माझी बायको मेली, आणि मेली हे त्याला वाटलं, असा त्याचा समज झाला. आणि त्याने ठरवलं, माझ्या विरहामध्ये ती मेली ना, आता मला जगण्याचा कोणताच अधिकार नाही. म्हणून त्यांनी आपला प्राण सोडून दिला. आलेल्या पतीनं आपला प्राण सोडून दिला. हिचा प्राण गेला नव्हता, पण प्राण जाता जाता तिने बघितलं की आपला नवरा आलाय. आता प्राण धारण करण्याचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी नव्हतं. पोटामध्ये गर्भ होता, पोटामध्ये गर्भ आहे, काय करावं तिला कळेना. नवऱ्याचा वियोग आता खराच झालाय, ते कळलंच आहे. इतक्या वेळ फक्त संदिग्धता होती, आता निश्चयात्मक कळलंय की नवरा गेलाय, आपलाही प्राण चाललाय. आणि सीता समोर उभी आहे. त्या पक्षिणीने सीतेकडे बघितलं, हिच्यामुळे हे सगळं झालं हे ओळखलं. आणि त्या पक्षिणीने सीतेला शाप दिला, सीते माझ्या पोटात गर्भ असताना माझ्या नवऱ्याचा वियोग जसा मला सहन करावा लागला, तसा मी तुला शाप देते की तुझ्या पोटात तुझा गर्भ असताना तुला सुद्धा तुझ्या नवऱ्याचा वियोग सहन करावा लागेल. आणि त्याचा परिणाम म्हणून रामचंद्र प्रभूंना सीतेला अरण्यात सोडण्याची आज्ञा लक्ष्मणाला करावी लागली. सीता म्हणते, लक्ष्मणा माझं पूर्वकर्मच असं असेल की जेणेकरून मला माझ्या पतीचा वियोग सहन करावा लागतो. पुराणामध्ये आलेली कथा आहे, रामायणात सापडणार नाही. लक्ष्मणाने ते समजून घेतलं. सीता मातोश्री म्हणते, मी माझा प्राणही देऊ शकत नाही, कारण माझ्या पोटात गर्भ आहे, मी सोडून जाऊ शकत नाही, नाहीतर सगळा रघुवंश संपून जाईल, याच्याकरता मला थांबावं लागेल. लक्ष्मण तिला सोडून आले. गंमत कशी आहे बघा, रामायणाचा विचार चालू असताना त्या पक्षिणीला आपला प्राण गमवावा लागला. आणि तिच्या शापानं सीतेला नवऱ्याचा वियोग सहन करावा लागला. पण गंमत अशी झाली की सीतेला ज्या रामाचा वियोग त्या पक्षिणीच्या शापानं सहन करावा लागला, त्याच रामाची कथा ऐकल्यानंतर सीता मातोश्रीला रामाची प्राप्तीही झालेली आहे.
ऐका, लवकुशाने गायलेलं रामायण ऐकल्यानंतर मग सगळं अलबेल झालं आणि सीता आणि रामाची पुन्हा भेट झाल्याचं वर्णन आहे. सीता मातोश्रीला टाकून लक्ष्मण तिथं परत आले. मग सीता मातोश्री वाल्मिकींच्या आश्रमात गेल्या. तिथं त्या प्रसूत झाल्या. त्यांना कुश आणि लव 2 मुलं झाली. त्यांना वाल्मिकींनी खूप प्रेमाने वाढवलं, संस्कार केले, रामायण त्यांना शिकवलं. पुढे वाल्मिकी अरण्यामध्ये गेलेले असताना एका कोळ्याकडून मारला गेलेला पक्षी, क्रौंच पक्षी खाली पडलेला पाहिला. त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिः काम मोहितम. ही वाणी बाहेर पडल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, याच अनुष्टुप छंदामध्ये तुम्ही रामायण लिहा. नारदांनी तुम्हाला रामायण सांगितलंय, संक्षिप्त सांगितलंय, विस्तारानं लिहा. वाल्मिकीने ते रामायण लिहिलं. कुशलव दोघांनाही ते शिकवलं. कुशलव ते घेऊन निघाले. अयोध्येमध्ये कथा झाली. अनेक ठिकाणी ती कथा झाल्यानंतर रामचंद्रांना ती ऐकावी वाटली. कुशलव करत नाही असं म्हणाले. रामचंद्र प्रभूंनी अश्वमेध यज्ञामध्ये ती कथा करायला सांगितली. असा सगळा इतिहास उत्तरकांडामध्ये येतो. रामचंद्र प्रभूंनी ती कथा करायला ती कथा ऐकायची इच्छा प्रकट केली. यज्ञामध्ये ती कथा करायला परवानगी कुश आणि लवांना मिळाली. कुशलव ती कथा करण्याकरता यज्ञामध्ये आले आणि त्यांची कथा पहिल्या दिवशी सुरू झाली होती. आज ती कथा संपते आहे. म्हणून रामायणाचं चिंतन करताना रामायणाची समाप्ती 2 पद्धतीनं करायची आपल्याकडे प्रथा आहे. कुशलवाच्या रामाच्या चरित्र चिंतनातून जे रामायण सुरू झालेलं आहे त्यांनी फक्त अश्वमेधापर्यंतच कथा करायची आहे. आणि ज्यांनी कुशलवाच्या रामकथे व्यतिरिक्त फक्त जसं भावार्थ रामायणामध्ये कथेला प्रारंभ झालाय तसा ज्यांच्या कथेला प्रारंभ झालाय त्यांनी रामाने आपला अवतार संपवेपर्यंत कथा करायची. अशा 2 पद्धतीने कथेची समाप्ती रामायणाची होते. आपण प्रारंभ केलाय तो कुशलवाच्या कथेपासून केलाय. रामचंद्र प्रभूंचं चरित्र हे अशा पद्धतीचं महत्वाचं चरित्र म्हणून आपल्याला विचारात घेता येतं. पुढे सगळाच विचार वाल्मिकी रामायणाने बोलून दाखवलाय. या सगळ्यांच्या अवतार समाप्तीचं चिंतन सुद्धा सुमंत्रांनी लक्ष्मणाला सांगताना वेगळ्या रूपाने सांगितलंय. लक्ष्मणाने काही सांगितलं. जेव्हा सीतेचा त्याग करून लक्ष्मण परत आले सुमंत्राबरोबर, त्यावेळेला सुमंत्राला म्हणताना म्हणाले, मला तर ज्या रामाला मी 14 वर्ष जवळून बघितलंय, आतापर्यंत ज्याच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा आहे, नितांत प्रेम आहे, पण आजचा वहिनींबरोबरचा व्यवहार बघून मला ही तर रामाची क्रूरता वाटते. असं झालं कसं असं वाटायला लागलंय. त्यावेळेला सुमंत्रांनी सांगितलं, हे असं होणार आहे हे मला आधीच माहिती होतं. ते म्हणाले, आधीच माहिती आहे? असं कसं माहिती आहे? त्यावेळेला सुमंत्रांनी सांगितलं, मी कुणाला सांगितलं नाही, पण एके दिवशी दुर्वास ऋषी दशरथांना भेटायला आले होते राम जन्मानंतर. आणि दुर्वास आणि दशरथ बसलेले असताना, राजे बसलेले असताना दशरथांनी दुर्वासाला विचारलंय की माझ्या रामाचं चरित्र काय सांगा. आपण जन्माला आल्यानंतर पत्रिका तयार करा, काय भविष्य आहे आमच्या बाळाचं सांगा, असं म्हणून कुणाकडे तरी जातो की नाही. तसं दुर्वास आले होते. दशरथ राजाने विचारलं, काय हो माझ्या रामाचं चरित्र काय सांगा ना मला. त्यावेळेला दुर्वासाने चरित्र सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं, राम मोठा होईल, असं होईल, तसं होईल, नंतर रामाचा सीतेचा वियोग होईल, त्यानंतर ते परत येतील, त्यानंतर सीता मातोश्रींच्या चारित्र्यावर पुन्हा शंका घेतली जाईल, त्यावेळेला सीता माता धरणीमध्ये जातील, त्यानंतर लक्ष्मण, त्यानंतर भरत शत्रुघ्न हे आपली अवतार समाप्ती करतील आणि त्याच्यानंतर रामचंद्र प्रभू आपल्या अवताराची समाप्ती करतील आणि त्याच्यानंतर कुशलवाचं राज्य चालू राहील. पुढच्या पिढीकडे हे सगळं राज्य हस्तांतरित होईल. हे दुर्वासांनी त्याच वेळेला सांगितलंय. त्याच्यामुळे हे असं होणार हे मला माहिती आहे, पण मी आत्तापर्यंत ते कुणालाही सांगितलं नाही. फक्त तुला म्हणून आत्ता ते मी सांगतो आहे. म्हणून
ते दुर्वासांचं आणि ह्यांचं काय बोलणं झालं दशरथ राजांचं ते सगळं त्यांनी विस्ताराने त्यांना सांगितलं. त्यानंतर दुर्वासाने ज्या पद्धतीनं सांगितलं की नंतर रामचंद्र प्रभू लक्ष्मणाचा भरताचा त्याग करतील, सीता मातोश्री नंतर जाईल, तिच्यावर शंका घेतली जाईल, ती धरणीमध्ये प्रतिज्ञा करून गुप्त होईल, असं सगळं चरित्र त्यांनी सांगितलं. आणि त्या चरित्रानुसार सीता मातोश्रींच्या भूमीमध्ये विलीन होण्याचा प्रसंग आला. त्यानंतर सीता मातोश्री भूमीमध्ये गेल्या. दुर्वासाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मणाचा त्याग झाला. ते काही दुर्वासांचाच शाप त्याला भोवल्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये येतं. ते यमाबरोबर रामचंद्र प्रभू बसले होते. लक्ष्मणाला दारावर उभं केलं होतं आणि सांगितलं होतं वाटेल ते झालं तरी कुणालाही, कोणी जरी आलं तरी आमच्या दोघांचं काही महत्वाचं बोलणं चाललंय, कुणाला सोडायचं नाही. लक्ष्मण दारावर उभे राहिले आणि तेवढ्यात दुर्वास आले. लक्ष्मणासमोर पेच पडला, सोडावं की नाही. दादानी सांगितलंय कुणालाच सोडू नको, पण जे आले त्यांना अडकवूनही ठेवता येत नाही, थांबवून ठेवता येत नाही. दुर्वासांच्या शापाची भीती नव्हती, पण दुर्वासांच्या अधिकाराची जाणीव असल्यामुळे लक्ष्मणाला हा संभ्रम निर्माण झाला. लक्ष्मणाने विचार केला, ठीक आहे दादानी सांगितलंय गोष्ट खरी आहे, पण हे दुर्वास आहेत, यांना सोडलं पाहिजे. म्हणून लक्ष्मणाने त्यांना आज जाऊ दिलं. दुर्वास काम करून परत गेले. तोपर्यंत रामचंद्र प्रभू काही बोलले नाहीत. पण यमाचं दुर्वास दोघांचंही तिथून जाणं झाल्यानंतर रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला रागावले. मला दिलेला शब्द तू मोडलास, मला तुझ्याबद्दल विश्वास वाटत नाही. मी तुला म्हटलं होतं कुणालाही सोडू नकोस, आणि तू तरी माझा शब्द मोडणार नाहीस असं मला वाटलं, म्हणून मी तुला दारावर उभं केलं. तू शब्द मोडलास, मी तुझा त्याग करतो असं रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं. त्याचा त्याग केला, भरताचा त्याग केला, शत्रुघ्नाचा त्याग केला. आणि यमाने सांगितल्याप्रमाणे रामचंद्र प्रभूंनी सुद्धा आपला अवतार संपवल्याचं वर्णन पुढे वाल्मिकी रामायणामध्ये येतं. मी फक्त मुद्दाम विस्तारानं सांगत नाही, कारण आपलं चिंतन सुरू झालंय ते कुश आणि लवाच्या चरित्र चिंतनातून सुरू झालंय. म्हणून फक्त पुढे वाल्मिकी रामायणात काय आहे एवढाच विचार करता यावा म्हणून मी हे फक्त आपल्या समोर बोललो. अशा पद्धतीने ही कथा रामचरित्र ही पूर्णतेला जाते. ही कथा रामचरित्र कशासाठी ऐकायचं याचा विचार आपण करून आलेलो. रामाचं चरित्र हे अलौकिक असं चरित्र आहे, आदर्श असं चरित्र आहे. रामचंद्र प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहेत. याच्यात लक्ष्मणाचा विचार कुठे आहे, भरताचा विचार कुठे आहे, त्यांचे त्यांचे गुण कोणते आहेत, रामचंद्र प्रभूंचा गुण कोणते, रामचंद्र प्रभूंचे गुण कोणते आहेत, सीता मातोश्रींकडून आपल्याला काय घ्यायचं आहे, लक्ष्मणाकडून काय घ्यायचं आहे, याचा विचार या चरित्रातून आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट अधोरेखित करून सांगावं असं नसतं, आणि माझ्या सुदैवाने प्रत्येक गोष्ट समजावूनच सांगितली पाहिजे इतके ढोबळ श्रोते मला आयुष्यात कधी मिळाले नाहीत. मला मिळालेले श्रोते नेहमीच चांगले मिळालेत. वरून ताकभात ओळखणारे श्रोते मला प्राप्त झालेत. त्यामुळे पुन्हा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याचं मला कारण नाही. पण अनेक संतांनी रामचरित्र गात असताना या सगळ्या व्यक्तिरेखा या कोणत्या विकाराचं अथवा सद्गुणाचं प्रतीक आहे याचा विशेष निर्देश करतात. तोही आपण बघून घ्या. गोस्वामी तुलसीदासजींनी तसा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे, तसाच विचार नाथ महाराजांनी आपल्या समोर ठेवला आहे, तसाच विचार अध्यात्म रामायणातही आपल्या समोर व्यासांनी ठेवलेला आहे. अशा सगळ्या पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं. आणि म्हणून मला रामकथा करायची होती आणि त्याचा संबंध आपल्या जीवनाशी अंतरंगानं आहे हे विशेष मांडायचं होतं. तसा प्रयत्न माझ्याकडून मी केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय घ्यायचं, कसं घ्यायचं, कोणतं टाकायचं हा सर्वस्वी आपला निर्णय असेल. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण ही रामकथा आपल्या जीवनाचं कल्याण करते आणि तसं कल्याण त्या कथेने तुमचं माझं करावं. आपल्याला रामचरणाचं वेड लागावं, भगवत चरणाचं वेड लागावं. संत कृपेनं, भगवंताच्या कृपेनं तुम्हाला आम्हाला परमात्मा प्राप्ती व्हावी, संतांची कृपा संपादन करता यावी. एवढं फल जरी आपल्याला याच्यातून प्राप्त झालं आपल्या जीवनाची ती धन्यता आहे. पण रामायणाच्या चिंतनाचं एवढंच फल आहे असं मात्र मानलं गेलं नाही. सगळं वाल्मिकी रामायण सांगून झाल्यानंतर त्याची फलश्रुती सांगितली आहे. अर्थातच ती फलश्रुती नेहमी आपण सांगतो त्या पद्धतीची, ज्यांना पुत्र नाही त्यांना पुत्र होईल, ज्यांना संपत्ती नाही त्यांना संपत्ती मिळेल, ज्यांना शांती नाही त्यांना शांती मिळेल, अशा पद्धतीची आहेच आहे. कारण जोपर्यंत फळ सांगितलं जात नाही तोपर्यंत माणसं त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही.
का हो, रामकथा ऐकून काय मिळणार आहे? आणि मी जर सांगितलं याच्यानं काही मिळणार नाही, कोण थांबलं असतं 7 दिवस? कोण बसलं असतं? याच्याने काहीतरी मिळणार आहे हे कळतं तेव्हाच माणूस बसतो. म्हणून फलश्रुती सांगितली जाते. आपण पांडुरंगाष्टक म्हणतो, त्याची फलश्रुती शेवटी आहे म्हणून रोज आपण म्हणतो, स्तवम पांडुरंगस्य वैपुण्यदम ये पठन्येक चित्तेन भक्त्याच नित्यम भवांभोनिधिम तेपि तीर्थवांत काले हरे हे आलयम शाश्वतम प्राप्नुवंती. हे त्याचं फल आहे. पांडुरंगाचं आम्ही स्तवन केलं, काय मिळतं? स्तवम पांडुरंगस्य वैपुण्यदम ये, तो पुण्यवान होतो, त्याला पुण्य प्राप्त होतं. कधी? पठन एकचित्तेनं, जो एकचित्तानं रोज या स्तोत्राचं पठण करेल त्याला काय प्राप्त होतं? पठन एकचित्तेनं भक्त्याच नित्यम, भक्तिपूर्ण अंतःकरणाने जो याचं भजन करेल, पठण करेल, त्याला काय प्राप्त होतं? पठन एकचित्तेनं भक्त्याच नित्यम भवांभोनिधिम तेपि तीर्थवांतकाले, अंतकाले भवांभोनिधिम तीर्थवा. आपल्या आयुष्याच्या शेवटी या संसार सागराच्या पलीकडे आपण जाऊ आणि हरे हे आलयम शाश्वतम प्राप्नुवंती, आणि भगवंताच्या धामामध्ये आपल्याला अनंत काळापर्यंत कायम स्वरूपी वास्तव्य करायला मिळेल, असं फल सांगितलं. म्हणून लोक त्या स्तोत्राच्या पठणाकडे प्रवृत्त आहे. शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचताना फल वाचताच की नाही? त्याची फलश्रुती कळते ना, की असं असं होतं म्हणून हे पाळायचं, हे वाचायचं, आणि तसं होतं म्हणूनच वाचतात. अडचण ही आहे. काय आहे अडचण? कुठे होते पहा. असं फळ मिळतं म्हणून लोक वाचतात, आणि ग्रंथ सांगतो वाचल्याने फळ मिळेल. फरक कुठं पडतो बघा. आम्ही काय करतो? फळ मिळेल म्हणून वाचतो, आणि ग्रंथ सांगतात तुम्ही वाचल्याने फळ मिळेल. म्हणजे वाचताना आपण निष्काम असायचंय तर आपल्याला फळ मिळतं. आपण नेमकं उलट करतो, हे फळ मिळेल म्हणून वाचतो आणि सकाम होऊन वाचतो, म्हणून नंतर फळ मिळत नाही. म्हणून लोक म्हणतात इतकी वर्ष वाचत आलोय, माझं काहीच कसं झालं नाही. कारण ग्रंथाने सांगितलंय वाचल्याने फळ होईल, फळ मिळेल. फळाची अपेक्षा ठेवून वाचल्याने काही मिळणार नाही, आणि आपल्याला तसंच होतं. म्हणून रामायणाचंही काही फल आहे. पण काय फल आहे रामायणाचं? रामायणाचं फल काय? भागवताचं जसं फळ श्रीधराचार्यांनी श्रीधरी टीकेमध्ये सांगितलंय, तसंच रामायणाचं फळ गोविंदाचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये सांगितलंय. काय फळ रामायणाचं? भागवताचं फळ काय ते सांगताना श्रीधराचार्य म्हणतात, भागवत कशा करता ऐकायचं? तर तेच कारण आहे. रामचरित्र कशा करता ऐकायचं? रामाची कृपा व्हावी म्हणून नाही, मारुतीरायांची कृपा व्हावी म्हणून नाही, आम्हाला मोक्ष मिळावा म्हणून नाही. मग कशा करता आम्ही हे सगळं वाचायचं? त्यांनी टीकेमध्ये सांगितलं, एवढ्याच कारणाकरता वाचायचं, रामचरित्र ऐकायचं. आम्ही रामचरित्र ऐकावं कारण पुढं आम्हाला रामचरित्र ऐकता यावं म्हणून. दुसरा काहीच उद्देश नाही. आम्हाला रामचरित्र ऐकता यावं याच्याकरता आम्हाला रामचरित्र ऐकायचं आहे, दुसरं काही नाही. तसं रामचंद्र प्रभूंनी आपलं जीवन व्यतीत केलं. या सगळ्यांमध्ये मारुतीराय जेव्हा परत निघाले तेव्हा मात्र रामचंद्र प्रभूंनी त्याला थांबवून ठेवलं. 2 प्रसंग आहेत त्या संबंधामध्ये. एका प्रसंगामध्ये सुग्रीवाबरोबर ते निघाले आणि थोडं पुढे गेल्यानंतर त्याने सुग्रीवांना सांगितलं, तुम्ही पुढे जा म्हणे, मला अजून थोडे दिवस प्रभूंबरोबर राहायचंय. म्हणून परत आले. ते थोडे दिवस अजून संपले नाही. काही ठिकाणी वर्णन आहे, रामचंद्र प्रभूंच्या समोर उभं राहून त्याने हात जोडले. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, बोल मारुती, काय पाहिजे? मारुतीरायांनी सांगितलं, मी मागेल ते द्याल. म्हणे, देतो ना, बोल काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, काही नाही, माझी एकच इच्छा आहे, माझा भाव दुसरीकडे जाऊ नये. भावो नान्यत्र गच्छतो, माझा भाव दुसरीकडे जाऊ नये. मला दुसऱ्या कोणाचं वेड लागू नये, फक्त आणि फक्त तुमचंच वेड लागावं. हे मागताना रामचंद्र प्रभूंनी मागितलं, यावद रामकथा वीर चरिष्यति महीतले तावत शरीरे वत्स्यंतो प्राणा मम न संशयः. मारुतीराय मागतात, जोपर्यंत या संसारामध्ये रामकथा चालू आहे तोपर्यंत मी मरणार नाही. मी निसंशय तुम्हाला सांगतो. पण माझी इच्छा एकच आहे, मला माझी इच्छा आपण पूर्ण करा.
चरिष्यति कथा यावद एषा लोकेच मामिका तावत ते भविता कीर्ती शरीरेपी असवस्थथा. रामचंद्र प्रभूंनी त्यांना वर दिला की जोपर्यंत चरिष्यति कथा यावत, जोपर्यंत इथं कथा चालू आहे, एषा लोकेच मामिका, मामिका एषाच लोके कथा यावत चरिष्यति, जोपर्यंत या लोकामध्ये माझी कथा चालू आहे तोपर्यंत तावत ते भविता, तोपर्यंत तू राहशील. कसा राहशील? कीर्ती शरीरे अपि असवस्थथा, तोपर्यंत तू तसाच राहशील, तुझी कीर्ती वाढत राहील. जोपर्यंत हे तिन्ही लोक राहतील तोपर्यंत माझी कथा या तिन्ही लोकांमध्ये वास करून राहील. तोपर्यंत तुझ्या शरीरात प्राण राहतील, तोपर्यंत तू जिवंत राहशील. आणि नुसता जिवंत राहणार नाहीस, जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत तुझी कीर्ती नित्य वाढणारी असेल. आणि म्हणून आपण हे म्हणतो, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र 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 कृतमस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. आपण हे म्हणतो, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, जिथं जिथं भगवंताची रामकथा चालू आहे, तत्र तत्र कृतमस्तकांजलीम, हात जोडून मान खाली घालून अतिशय नम्रतेनं रामचंद्र मारुतीराय तिथं उपस्थित आहेत. कशी कथा ऐकतात? बाष्पवारी परिपूर्ण लोचनम, डोळ्यामध्ये पाणी आणून अखंड रामचंद्रांच्या चरणाचं चिंतन करत, डोळ्यामध्ये अखंड ज्यांच्या ही रामकथा चालू असताना अश्रू वाहतायत, अखंड ती अश्रुधारा वाहती आहे. परिपूर्ण लोचनम, अशा पद्धतीनं ती अश्रुधारा वाहते आहे. अशा अवस्थेमध्ये हात जोडून कायमस्वरूपी नतमस्तक होऊन रामचंद्रांची ती कथा मारुतीराय ऐकतात. म्हणून आपल्याकडे ही पद्धत आहे की जिथं जिथं रामकथा चालू आहे तिथं तिथं एक आसन मोकळं मांडून ठेवलेलं असतं, जसं आपण इथं मांडून ठेवलंय. भावना हीच आहे की हे आसन मारुतीरायाचं आहे, मारुतीराय येतील, कथा ऐकतील. अर्थात आपल्यासारख्यांच्या कथेमध्ये मारुतीराय दृश्य रूपानं येतील याची कोणती शाश्वती नाही. पण नाथ महाराज जर कथा करत असतील तर मारुतीराय आल्याशिवाय राहतील काय? राहतील. गोस्वामी तुलसीदासजी ज्या वेळेला कथा करतील, मारुतीराय उपस्थित झाल्याशिवाय, दृश्य रूपानं उपस्थित झाल्याशिवाय राहतील काय? नाथ महाराजांच्या जीवनचरित्रातली कथा सांगतातच ना. नाथ महाराजांनी कथा सुरू केली, मारुतीराय रोज येऊन बसत असत, पण एका म्हाताऱ्याच्या रूपात येऊन बसत असत. एके दिवशी नाथ महाराजांनी कथा सांगितली. त्यांनी सांगितलं की सीता मातोश्रींना रावणाने सीता मातोश्रींचं अपहरण केलं आणि तिथं त्या अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं. त्या अशोक वनाचं वर्णन नंतर वाल्मिकी रामायणामध्ये आलंय. ते करता करता नाथ महाराजांनी वर्णनानुसार सांगितलं, अशोक वनातली फुलं ही पांढरी होती. झालं, सगळ्यांनी ऐकून घेतलं, श्रोत्यांनी ऐकून घेतलं, ऐकून श्रोते निघून गेले. मारुतीराय तिथं आले. मारुतीराय म्हणाले, एक शंका आहे, विचारू काय? त्यांनी सांगितलं, विचारा. मारुतीराय म्हणाले, तुम्ही म्हणालात अशोक वनातली फुलं पांढरी होती, मी तुम्हाला सांगतो तसं वर्णन नाहीये, अशोक वनातली फुलं तांबडी आहेत. नाथ महाराज म्हणाले, मी ऐकणार नाही, अशोक वनातली फुलं पांढरी आहेत, वाल्मिकी रामायणाने सांगितलंय, त्यांच्या पलीकडे मी कुणाचं ऐकणार नाही. त्यांनी सांगितलं, नाही नाही, वाल्मिकी वगैरे काही नाही, मी सांगतो तुम्हाला तांबडी आहेत. आता काय करावं? शेवटी त्या दोघांचा वाद इतका वाढला की मारुतीरायांनी आपलं रूप प्रकट केलं. ते म्हणाले, अहो मी मारुती आहे, मी तुम्हाला सांगतो. नाथ महाराज म्हणाले, तुम्ही मारुती असा नाही तर रामचंद्र असा, वाल्मिकीने काय लिहिलंय ते सांगणं माझं काम आहे. त्यांनी पांढरी लिहिली, पांढरी नाही, नाही तांबडी नाही, पांढरी. मारुतीराय म्हणाले, तुम्ही जे सांगता ते ग्रंथाला बघून सांगता, मी तिथं प्रत्यक्ष बघून आलेलो आहे. तुम्ही प्रमाण का मी प्रमाण? मी तिथं जाऊन आलेलो आहे ना. तुम्ही गेलाय काय? अशोकवनामध्ये सीता होती तेव्हा? ते म्हणाले, मी गेलो नाही, पण वाल्मिकीने काय सांगितलंय मला माहित नाही. शेवटी त्या दोघांचा वाद वाढला, कोणी मागे जायला तयार नाही. याचा निवाडा करणार कोण? आता दोन भक्तांचं भांडण झाल्यानंतर निवाडा कोण करणार? परमात्मा. म्हणे रामचंद्र प्रभूंना विचारू. नाथ महाराज म्हणाले, काही का असे ना, भांडण तर भांडण, रामरायाचं दर्शन होतं की नाही, बस झालं, आपल्याला काय पाहिजे? हिरवी असतील, पिवळी असतील, पांढरी असतील, नाही तर तांबडी असतील, मला काय तोडून आणायचे का इथं? मला काय तोडून आणून त्याचा हार घालायचा आहे गळ्यामध्ये? कशी का असे ना, पण देवाचं दर्शन होतं ना.
मग मारुतीरायाला विरोध करा, हरकत नाही, देवाला विचारू. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. मारुती म्हणजे हुशार ना, बुद्धिमत्तां वरिष्ठम. मारुतीराय म्हणाले तुम्ही इथंच बसा, मी पटकन विचारून येतो. आता आली पंचायत, देवाचं दर्शन होणार होतं, आता काय करावं. नाथ महाराज चिंतित झाले. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही जाऊन विचारून येतो म्हणता, विचारा, माझं काही म्हणणं नाही. पण तिथं जर देवाने सांगितलं तुम्हाला की फुलं पांढरीच होती आणि तुम्हाला जर वाटलं की या माणसासमोर जाऊन आता आपला अपमान होईल म्हणून येता येता तुम्ही पांढऱ्याच्या ऐवजी मला तांबडी सांगितली तर माझा तुमच्यावर विश्वास नाही, मारुतीरावर विश्वास नाही. देव भेटायचा असेल तर कुणावरच विश्वास ठेवायचा नाही, माझा विश्वास नाही. मग नाथ महाराज म्हणाले दोघही जाऊ. आता मारुतीरायला गत्यंतर नाही. मारुतीराय म्हणाले ठीक आहे, जाऊ. कसं जायचं. नाथ महाराज म्हणाले मी आता चालत चालत येतो, माझ्याकडे काही वाहन नाही. आता रामराय कुठं, नाथ महाराज कुठं. मारुतीराय म्हणाले इतका वेळ माझ्याकडे नाही, मला अजून सगळ्यांच्या कथेला हजेरी लावायची आहे, एवढा वेळ माझ्याकडे नाही, पटकन जाऊ. नाथ महाराज म्हणाले माझ्याकडे काय वाहन आहे. मारुतीराय म्हणाले बसा पाठीवर. रामचंद्र प्रभूंनंतर पाठीवर बसलेला एकच महात्मा, तोही महाराष्ट्रातला आहे ते म्हणजे नाथ महाराज. मारुतीराय म्हणाले बसा पाठीवर. पाठीवर बसल्यानंतर गेले, रामचंद्र प्रभूंकडे गेले. रामराय, सीता मातोश्री बसलेल्या, लक्ष्मण समोर आले दोघे. रामचंद्र प्रभूंनी दोन्ही भक्ताचं स्वागत केलं. या या या. कसं काय येणं केलं. मारुतीरायांनी सांगितलं काय हाऊस म्हणून आलो नाही, भांडतात हे माझ्याशी. नाथ महाराज म्हणाले मी भांडायला सुरुवात केली नाही देवा, मी शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध आहे, मी कशाला यांच्याबरोबर भांडू. यांनी भांडण सुरू केलं माझ्या रामायणामध्ये. काय झालं विचारलं, या दोघांनी सांगितलं. नाथ महाराज म्हणतात फुलं पांढरी आहेत, मारुतीराय म्हणतात फुलं तांबडी आहेत, देवा तुम्ही निर्णय द्या. हे ऐकल्यानंतर सीता मातोश्री बाजूला बसल्या होत्या. सीतेने रामचंद्र प्रभूंना सांगितलं मी देऊ काय उत्तर, मी देऊ काय. रामचंद्र प्रभू म्हणा दे ना, तू दे, मी दिलं काय तू दिलं काय. त्या दोघांना मान्य होईल का रे. मान्य आहे देवा, कोणी द्या आम्हाला, तुम्ही काय नाही साहेब काय, दोघेही समान. सीता मातोश्री म्हणाली मी सांगते उत्तर. काय उत्तर आहे. नाथ महाराज म्हणाले पांढरी आहेत, मारुतीराय म्हणाले तांबडी आहेत. सीतेने उत्तर दिलं अशोक वनातली फुलं पांढरी नव्हती तांबडी नव्हती, ती निळी होती. आता हे तिसरंच एक प्रकरण मधून सुरू झालंय. मुरारे तृतीय पंथा, हा तृतीय पंथच काढला गेला. आता काय करावं. आता आईसाहेबच बोलल्या, काय बोलावं, विरोध करता येईना. तरी नाथ महाराज म्हणाले नाही हो आईसाहेब पांढरी आहेत. मारुतीराय म्हणाले नाही नाही मी आहे ना, मी तांबडी आहेत म्हणून सांगतो. दोघांचा वाद होता तो तिघात गेला. शेवटी भगवंताकडे, भगवान म्हणाले आता मी सांगतो. काय सांगायचं. भगवान पहिल्यांदा असं म्हणाले की मी निर्णय दिलेला तुम्हाला तिघांना आवडेल ना, पटेल ना, कोणी रागावणार नाही ना. नाही, कोणी रागावणार नाही. तेव्हा तुमचा निर्णय अंतिम सांगा. विचार करून रामचंद्र प्रभूंनी निर्णय दिला अशोक वनामधली फुलं पांढरीच होती. नाथ महाराज म्हणतात तेच बरोबर आहे. झालं, निर्णय मिळाला. नाथ महाराजांना इतका आनंद, इतका आनंद. आज जिंकलो आपण, देवाचं दर्शनही झालं, निर्णय आपल्यासारखा लागला. चला बरं झालं. आनंदानं नाथ महाराज बेभान झाले. तेवढ्यात भगवान म्हणाले पण खरं तर असं आहे की तिथली फुलं तांबडी होती. झालं. पहिल्यांदा भगवान म्हणाले अशोक वनातली फुलं पांढरी आहेत. फुलं पांढरी आहेत म्हणून नाथ महाराजांचा विजय झाला की सीता मातोश्री म्हणाला देवा तुम्हाला काही असं कसं बोलता, खोटं बोलता तुम्ही. मारुतीराय म्हणाले देवा तुम्ही तरी खरं सांगायला पाहिजे होतं. दोघही पराजित झाले की दोघांची युती झाली आणि जो जिंकला त्याच्याबरोबर ते भांडायला लागले त्याच्या विरोधात. भगवान म्हणाले थांबा ना, अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाही. अशोक वनातली फुलं तांबडी आहेत. तांबडी आहेत म्हणल्याबरोबर पुन्हा नाथ महाराजांना वाईट, पांढरी म्हणाला तर पुन्हा तांबडी म्हणाला. आता तांबडी म्हणल्याबरोबर मारुतीराय नाचायला लागले श्रीराम जयराम जय जयराम. त्यांना आनंद झाला. त्यांना आनंद झाला की नाथ महाराजांची सीता मातोश्रींची युती झाली. युती मोडायलाही वेळ नाही आणि व्हायलाही वेळ नाही.
हे दोघे एकत्रित आले. ते म्हणाले, देवा असं कसं? रामचंद्र प्रभू म्हणाले, सांगतो ना कसं तेही सांगतो. अशोक वनातली फुलं पांढरी आहेत, पण अशोक वनातली फुलं तांबडी आहेत. पण खरं सांगू का, मला असं वाटतं की अशोक वनातली फुलं निळी आहेत. आता सीतेच्या बाजूने गेलं. हे दोघे एक झाले. ते म्हणायला लागले, आम्हाला वाटलं होतं बायकोच्या अंकीत फक्त माणसांचेच नवरे असतात, देवही त्याच वर्गातला, आम्हाला कुठं माहिती, तुम्ही शेवटी बायकोच्याच मागे गेलात. असं कसं बोलतात? तिन्ही उत्तरं खरी कशी? त्याचं उत्तर रामचंद्र प्रभूंनी दिलं. रामचंद्र प्रभू म्हणाले, काय आहे? अशोक वनातली फुलं पांढरीच आहेत, कारण वाल्मिकीने तसं लिहून ठेवलंय. त्याला आपल्याला आव्हान देता येणार नाही, आव्हान देता येणार नाही. सीता म्हणाली, अहो मारुतीराय म्हणाले, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना. सीता म्हणाली, मारुती तू आला होतास गोष्ट खरी, तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस गोष्ट खरी, पण तू किती दिवस तिथं होतास? आलास, एक दिवस राहिलास आणि गेलास. मी 6 महिने तिथं होते ना रे, मला कळेल का तुला कळेल? फुलं निळी. रामचंद्र प्रभू म्हणाले, थांबा, मी सांगतो ते ऐका. फुलं पांढरी आहेत कारण वाल्मिकी ऋषी सांगतात म्हणून. मग तांबड्याचं काय? भगवान म्हणाले, मारुती तू ज्या वेळेला तिथं गेलास त्यावेळेला रावण आलेला पाहिलास, आजूबाजूच्या राक्षसिणींनी सीतेला दिलेली धमकी बघितलीस आणि तुला त्याचा राग आला. त्या क्रोधामध्ये तुझं रक्त डोळ्यात उतरलं, म्हणून तुला फुलं तांबडी दिसली. म्हणून फुलं तांबडी आहेत. आणि सीते, मी म्हणतो फुलं निळी आहेत कारण तू जास्त काळ तिथं राहिली आहेस, पण तुला फुलं निळी दिसली कारण तुझ्या डोळ्यात रामच होता, त्यामुळे तुला सगळंच निळं दिसत होतं, म्हणून तुला फुलंही निळी दिसली. ही कथा एक कल्पित म्हणून सांगितली जाते, असे नका, आपल्याला काही घेणं देणं नाही, पण त्याच्यामध्ये मारुतीराय नाथ महाराजांच्या कथेत येत होते एवढं खरंय. कथा थांबवायची आहे, कथा संपली. रामचरित्र आपल्याला विचार देतं, एवढा एक महत्वाचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, विचार करणं आपलं कर्तव्य आहे आणि विचारानं आपलं जीवन सर्वांग सुंदर बनवता येतं. पण हे विचार आपल्याला प्राप्त व्हायचे ते ज्ञानेश्वरीतून, गाथ्यातून, भागवतातून, एकनाथी भागवतातून, भारुडातून, अशा संत वाङ्मयातून, आपल्या इतिहासातून, शिवचरित्रातून, अशा पद्धतीच्या दिव्य सत्पुरुषांच्या चरित्रातून आणि त्यांनी दिलेल्या उपदेशातून हे विचार आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. त्याच्याने आपलं जीवन संपन्न बनतं. असे विचार आपल्याला प्राप्त व्हावेत याच्याकरता ही रामकथा आपण केली. एक 2-3 पर्वकाळ आपल्याला या कथेमध्ये प्राप्त झाले. एक परशुराम जयंतीचा पर्वकाळ प्राप्त झाला, एक अक्षय तृतीयेचा पर्वकाळ प्राप्त झाला आणि आजचा एक मोठा पर्वकाळ आहे. आज पंचमी आहे. आज भगवत पूज्यपाद भगवान श्री शंकराचार्यांची जयंती आहे. आज आचार्यांचा जन्म आहे. आचार्य अवताराला आले. आचार्यांचं चरित्र मला सांगायचं नाही आहे. आचार्यांच्या मताचा विरोध करणारे अनेक मतप्रवाह आज भारतामध्ये, त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि वाद करायचंही कारण नाही. वाद करणारे मोठे असतात, ते करत राहतात. ब्रह्मसत्य का नाही, जगन्मिथ्या का नाही, ते मोठ्यांच्या गोष्टी आहेत, त्यांचं त्यांना ते करू द्या. आपण त्याचं चिंतन करण्याचं कारण नाही. आपल्याकरता सगळेच मोठे आहेत. या मताचा मोठा का त्या मताचा मोठा हे अभिनिवेश अंतःकरणामध्ये जिवंत ठेवण्यापेक्षा मधुसूदन सरस्वतींनी प्रस्थान भाष्यामध्ये म्हणताना, अगदी सुरुवातीला म्हणताना असं म्हटलंय की नहिते मुनयो भ्रांतः सर्वज्ञत्वात् तेषाम. ते कोणी मुनी भ्रांत नव्हते, ते सगळेच सर्वज्ञ होते. धर्मसम्राट पूज्य करपात्रीजींनी एका लेखामध्ये लिहिताना असं लिहिलंय की वेदातला किंवा एखाद्या मताचा एखादा विचार आपल्याला जर पटत नसेल, एखादा विचार आपल्याला पटला नाही, तर तो विचार चुकीचा आहे याच्यावर भांडत बसण्यापेक्षा हा विचार आपल्याकरता सांगितला गेला नाही असं समजून माणसाने बाजूला व्हावं. याच्यात शहाणपणा असतो. मला द्वैत पटतं का अद्वैत पटतं का, मला विशिष्टाद्वैत पटतं का द्वैताद्वैत पटतं का शुद्धाद्वैत पटतं, अरे ते सगळेच मोठे आहेत, सगळेच भगवंताचे अवतार आहेत. ते आचार्य असो, रामानुजाचार्य असो, कोणी असो, त्यांचा विचार मी करत नाही. वल्लभाचार्य असो, मध्वाचार्य असो, कोणी निंबार्काचार्य असो, ते सगळेच आपल्याला भगवंताचे अवतार आहे, त्याच्याबद्दल म्हणणं नाही काही. ते सगळेच मोठे आहेत. परंतु त्यांनी जे मतप्रवाह मांडले त्या मतांमध्ये जरी विरोध असला
तरी सुद्धा मानवी जीवनाचं कल्याण झालं पाहिजे ही तळमळ सर्वांच्याच अंतःकरणामध्ये समान होती ना. तुमचं माझं जीवन धन्य झालं पाहिजे, मध्वाचार्यांना हेच वाटत होतं, रामानुजाचार्यांना हेच वाटत होतं, सगळ्यांनाच हे वाटत होतं, भगवान शंकराचार्यांनाही हेच वाटत होतं. त्यांनी मांडलेली मतं आपल्याला पटत नसतील तर त्यांनी ज्यांच्याकरता ती मतं मांडलेली आहेत त्याच्यातला मी नाही. एकतर आपण पुढे तरी असू नाही तर मागे तरी असू, ते मत आपल्याकरता नाही असं माणसाने समजावं आणि शांत चित्तानं आपल्या मनाला जे पटेल त्या मताचं चिंतन करत राहावं. शहाणपणा याच्यात आहे. मधुसूदन सरस्वतीने म्हटल्याप्रमाणे सगळेच मोठे आहेत, पण तरी आचार्यांचं महत्व आज मला सांगितलं पाहिजे. आचार्यांच्या मताला विरोध करणारे अनेक संप्रदाय आहेत, अनेक संप्रदाय. परंतु मी जो विचार आत्ता मांडतो आहे तो विचार कोणताही संप्रदाय नाकारू शकत नाही. ऐका, आचार्यांच्या चरित्राबद्दल मी आत्ता जे बोलणार आहे, मी आचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान मांडलं तर कदाचित विशिष्ट अद्वैती त्याला विरोध करतील, द्वैत मताचे विचारक त्याला विरोध करतील, हे मान्य आहे. पण आचार्यांबद्दल मी आता असं बोलतो की जे कोणीही अमान्य करू शकत नाही. आचार्यांच्या मताला विरोध होईल, पण आचार्य जर अवताराला आले नसते तर या जगतामध्ये हिंदू म्हणून कोणी जिवंत राहिला नसता, हे मत मात्र कोणीही नाकारू शकणार नाही, कोणी नाही. आचार्य झाले म्हणून तर नंतर आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. जर त्या काळामध्ये ज्या वेळेला भगवान गौतम बुद्धांचा अवतार झाला आणि बौद्ध मताचं प्राबल्य इथं निर्माण झालं, वेदाच्या विचारांना तिलांजली दिली गेली, त्यावेळे जर आचार्य आले नसते आणि त्यावेळेला वेदाचं तत्वज्ञान जर त्यांनी समाजासमोर मांडलं नसतं तर नंतरच्या कोणत्याच वाद्याला आपलं मत मांडण्याची संधीच मिळाली नसती. आचार्य अवताराला आले म्हणून त्यांच्या अस्तित्वामुळे, त्यांच्या अवताराला येण्यामुळे आणि त्यांनी केलेल्या कार्यामुळे नंतरचे सगळे मतप्रवाह उभे आहेत, कोणी नाकारणार नाही. आचार्य झाले नसते तर कुणालाही हे तत्वज्ञान मांडण्याची संधीच मिळाली नसती, वेद प्रामाण्य स्वीकारण्याची संधीच कुणाला मिळाली नसती. उलट वेद विरोधी तत्वज्ञान जगून आपल्याला कुठेतरी नरकात पडावं लागलं असतं. आचार्य आले आणि त्यांनी सगळ्यांची व्यवस्था केली. विचार कसा करावा हे आचार्यांनी आपल्याला शिकवलं. त्यांचे भाष्य ग्रंथ, त्यांची स्तोत्र, त्यांचे आणखीन काही स्फुट ग्रंथ, हे सगळे जर आपण बघितले तर आपल्याला हे लक्षात येईल की त्यांच्या अंतःकरणामध्ये मानवी जीवनाच्या कल्याणाची कोणती तळमळ होती. आज आचार्यांची जयंती आहे. भगवान शंकराचार्यांचं चरित्र हे अलौकिक चरित्र आहे, अलौकिक. कधीतरी आपण ते मुळातून वाचून पहा, कधीतरी पहा. शंकर दिग्विजय काय आहे हे बघितलं पाहिजे, बघण्यासारखं चरित्र आहे. काय आचार्यांना भोगावं लागलं, काय आचार्यांनी केलं, ते करण्यामध्ये आचार्यांची दूरदृष्टी काय होती. या मतांचे प्रवाह कुठून येतात की जे आपल्या मनामध्ये विकार निर्माण करतात. या सगळे जे विचार आपल्या ठिकाणी येतात, आपल्या मनामध्ये विकार निर्माण करतात, कुठंतरी आपल्याला आत्मकेंद्री बनवत असतात, कुठंतरी आपल्या जीवनमूल्यांना संकुचित करत असतात. या विचारांची केंद्र कुठे आहेत हा विचार करून आचार्यांनी 4 दिशेला 4 मठांची स्थापना केली. त्या काळामध्ये हा विचार करणं आणि ते सिद्ध करणं, ते आकाराला आणणं ही साधी गोष्ट नव्हती. आचार्याने ते सगळं केलं. आज आचार्यांची जयंती आहे. आपण इथे आलो. रामेश्वर धाम हे महत्वाचं धाम आहे, 4 धामापैकी एक म्हणून त्याचा विचार होतो. बाकीची 3 धाम वैष्णव धाम आहेत. हे एक धाम शैव धाम म्हणून सांगितलं जातं. पण रामचंद्र प्रभू इथं आले, भगवान शंकरांची स्थापना त्यांनी केली. त्या मंदिराच्या कडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, मंदिरात आपण रोजच जातोय, जवळजवळ अनेक जण जातात आहेत. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंनी इथे रामेश्वराची स्थापना केली त्यावेळेला ही स्थापना करायला कोणी ब्राह्मण मिळेना. कोण होतं त्या काळामध्ये? इथं काही गाव नव्हतं, काही नव्हतं, ब्राह्मण मिळेना. मग आता प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे काहीतरी विद्वान कोणीतरी ब्राह्मण पाहिजे. मग परिसरात कोण आहे? विचित्र रामायणात आलेली कथा आहे. परिसरात कोण आहे?
आणि मग लक्षात आलं की या परिसरामध्ये व्युत्पन्न ब्राह्मण दुसरा कोणी नाही, रावणच आहे. रामचंद्र प्रभूंना फार आनंद झाला. रामचंद्र प्रभूंना आनंद झाला. त्यांनी सांगितलं ताबडतोब निरोप द्या आणि त्याला सांगा आपल्याला इथं प्राणप्रतिष्ठा करायची, ये. निरोप गेला. नाही म्हणणं शक्य नव्हतं, कारण आराध्य देवतेची स्थापना इकडे होणार आहे, राम करणार आहेत म्हणल्यानंतर रावणाला येणं भाग होतं. पण रावणाला पेच पडला, जावं की न जावं. का पेच पडला? त्याची बायको आपण पळवून आणली म्हणून नाही. रावणाने असा विचार केला, रामाने मला तूच पूजेला ये म्हणून आग्रह धरलाय, त्याच्या मागे राजकारण आहे. त्याच्या मागचं कारण असं की प्राणप्रतिष्ठेकरता जर रामचंद्र प्रभू बसणार असतील तर एकटे राम प्राणप्रतिष्ठा करू शकणार नाहीत. बरोबर पत्नी असेल तरच प्राणप्रतिष्ठा होते, आणि पत्नी त्याच्याकडेच आहे. आणि जर पत्नी नसताना रावणाने उपाध्याय पण स्वीकारून यांच्याकडून प्राणप्रतिष्ठा करून घेतली तर प्राणप्रतिष्ठेचं हे धर्मकृत्य आहे, त्याच्यामध्ये दोष निर्माण होईल आणि त्या दोषाचं पाप रावणाला लागेल, उपाध्यायाला लागतं. पूजेमध्ये केलेल्या निर्माण झालेल्या दोषाचं पाप उपाध्यायाला लागतं. मग काय करावं? आता जर आपण सीता नेली नाही तर पाप आपल्याला लागेल, सीता नेली परत मिळायची शक्यता नाही. रावणाने काय करावं? रावण म्हणाला ठीक आहे, विचित्र रामायणात आहे. विचित्र रामायण वेगळं आहे आणि अद्भुत रामायण वेगळं आहे. हे दोन वेगळी रामायण आहेत बरं का. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये किती प्रकारची रामायणं प्रचलित आहेत याची यादीच दिली आहे. आपण भावार्थ रामायण वाचून पहा कधीतरी. अतिशय सोपं, सरळ आणि रसाळ असं रामायण. विचित्र रामायणात आलेलं सांगतो मी. रावणाने विचार केला काय करावं? पत्नी न्यावी तर परत आणता येणार नाही, न न्यावी तर आपल्याला पाप लागेल, आणि ते पाप कुणाच्या संबंधाने लागेल तर भगवान शंकराच्या. रावणाने विचार केला ठीक आहे, माझ्या अंतःकरणातल्या कामवासनेपेक्षा माझ्या अंतःकरणातली धर्मकृत्याची भावना जास्त पवित्र आहे ना, आपण सीतेला नेऊ. म्हणून रावणाने सीतेला आणलं आणि त्याने आणावं याच्याकरता आजही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन पहा, दक्षिण दिशेला एक दरवाजा उघडा आहे. समुद्राकडे तोंड करून एक दरवाजा आहे मंदिराचा, तो उघडा आहे. तो रावणाकरता केलेला दरवाजा आहे. दक्षिण दिशेतून तो येणार, त्याच्याकरता तो दरवाजा केला. त्याची संगती अशी लावली गेली. रावण सीतेला घेऊन आला, रामचंद्र प्रभूंच्या बाजूला बसवलं, संकल्प झाला, प्राणप्रतिष्ठा झाली, मंत्रबीजाचा उल्लेख झाला, उच्चार झाला, नेत्रोन्मिलन झालं, सगळं झालं. मंत्रबीजानं स्थापना झाली, प्रणवाच्या उच्चाराने त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली. पण हे सगळं करत असताना आता आपल्याला इथं देवाची स्थापना करायची आणि त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला लंकेवर विजय मिळवायचा आहे, तर आपल्याला इथं शिवलिंग पाहिजे. म्हणून रामचंद्र प्रभूंनी मारुतीला सांगितलं, मारुती तू त्यांचाच अवतार आहेस ना, मग तू जा आणि भगवंताला सांग मला लिंग स्थापित करायचंय, तुमचं आत्मलिंग द्या. मारुती गेले कैलासावर पोचल्यानंतर त्यांनी बघितलं भगवान शंकराला समाधी लागलेली आहे. आता यांना समाधीतून व्युत्थानाला कसं आणायचं काय नाही. थांबले थोडा वेळ, बराच वेळ थांबले. यांची समाधी काही उतरेना, कारण ते रामाचं ध्यान करत होते. त्यांची समाधी उतरेना. समाधी उतरेपर्यंत मारुतीराय थांबले. पण इकडं अडचण अशी झाली की प्राणप्रतिष्ठेकरता दिलेला मुहूर्त हा उलटून चालला, पुन्हा मुहूर्त नाही. मग काय करावं? मारुती येत नाही, प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त उलटून चालला. सीता मध्ये पडली, आलीच होती रावणाबरोबर. सीतेने सांगितलं थांबा म्हणे, मी काय करते, वाळूचं एक लिंग तुम्हाला तयार करून देते. आपला मुहूर्त उलटू नये याच्याकरता काहीतरी करू. म्हणून सीता मातोश्रीने वालुकामय एक लिंग तयार करून दिलं. त्या लिंगाची स्थापना वगैरे रावणाच्याकडून त्यांनी करून घेतली. करून घेतल्यानंतर मग मारुतीराय आले. प्रतिष्ठापना झाल्यानंतर आले. येऊन बघतात तर इथं प्रतिष्ठापना झाली. वाईट वाटलं, माझे परिश्रम वाया गेले. मी तिथं भगवान शंकराला समाधीतून उठवलंय, त्यांच्याकडून आत्मलिंग आणलंय. माझ्या विचाराला, माझ्या प्रयत्नाला काही मूल्यच नाही का? रामचंद्र प्रभूंसमोर ते लिंग ठेवलं. रामचंद्र प्रभू म्हणाले झाली की रे, प्राणप्रतिष्ठा झाली की? मारुतीराय म्हणाले मग आता ह्याचं काय करू? हे नेऊन देऊ काय परत? हे काय दुकान आहे काय? आवडलं नाही म्हणून परत करायला? आमचं काम झालंय, तुम्ही परत घ्या. हे दुकान आहे?
अरे ते शंकराचं आत्मलिंग घेऊन आलोय मी तुमच्या सूचनेनुसार, ह्याचं काय करायचं? रामचंद्र प्रभू म्हणाले, चिंता करू नको, त्याही लिंगाची आपण स्थापना करू. त्याही लिंगाची मंदिरात स्थापना आहे. 2 लिंग आहेत या मंदिरामध्ये. नंतर विश्वेश्वराचं वगैरे लिंग हे नंतर स्थापित झालेलं आहे, पण या मंदिरामध्ये 2 लिंगांची स्थापना झाली. एक सीता मातोश्रीने तयार केलेलं वालुकामय लिंग आहे आणि दुसरं मारुतीरायांनी आणलेलं आत्मलिंग आहे. पुन्हा प्रश्न पडला, याच्यातलं आता श्रेष्ठ कोणतं मानायचं? कारण 2 आले की वाद सुरू होतात. देवा, मग मी आता, तुम्ही सीतेच्या हाताचं लिंग स्थापन केलं म्हणजे मी आणलेल्या लिंगाला महत्व नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, तसं नाही, मी तुला असा वर देतो, तू आणलेलं लिंगही आपण स्थापित करू, पण मी तुला असा वर देतो की जो सीतेने तयार केलेल्या लिंगाचं दर्शन घेऊन जर मारुतीरायांनी आणलेल्या आत्मलिंगाचं दर्शन करणार नाही तर त्याला रामेश्वराच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होणार नाही. आता कोण कोण कसं कसं करून आलंय मला माहिती नाही बरं का. मला ही कथा आहे हे एवढंच माहिती आहे, कोण कोण कसं करून आलंय मला माहिती नाही. आणि जो फक्त मारुतीने आणलेल्या लिंगाचं दर्शन करेल आणि सीतेने तयार केलेल्या लिंगाचं दर्शन घेणार नाही, तोही या जगतामध्ये मुक्त होणार नाही. वर देतो आणि वर दिला म्हणून 2 लिंगाचं दर्शन करा, 2 लिंगाचं दर्शन करा. आता गाड्या चुकल्या तर चुकल्या, पण दर्शनच करीन असं करू नका, परत या कधीतरी. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. म्हणजे आमच्यावर ताण पडेल म्हणून म्हणत नाही, म्हणून म्हणत नाही. सीता मातोश्रींना बसवलं, काम झालं. आता सीता मिळाली ना, आता पुढं काय? रावण निघाला परत, आता जाऊ द्या, सीता देऊन टाकली आपण परत. रामचंद्र प्रभूंनी रावणाला थांबवलं, थांबा, तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे, काहीतरी दान द्यावं लागेल, काही दक्षिणा द्यावी लागेल की नाही? काही दान द्यावं लागेल, दक्षिणा द्यावी लागेल. काय दान पाहिजे, काय दक्षिणा पाहिजे? रावणही तेवढाच राजकारणी. रावण म्हणाला, तुम्ही मला काही देऊ शकत नाही, तुमच्याकडे आहेच काय दान द्यायला? काय दान देणार तुम्ही? मला काही दान तुमच्याकडून नकोय. मग काही नाही, एकच दान द्यायचं असेल, या जन्मात हा देह सोडताना मला मोक्ष मिळाला पाहिजे एवढं वचन द्या, हे माझं दान आहे. रावणाने मागून घेतलं. रामचंद्र प्रभू म्हणाले, तथास्तु, एवमस्तु. मग रामचंद्र प्रभूंनी विचारलं, दान झालं, दक्षिणा? रावण म्हणाला, काही नाही, ही सीताच दक्षिणा म्हणून द्या, घेऊन जातो परत. राजकारणच आहे शेवटी सगळं. रामचंद्र प्रभू म्हणाले, सीता तुला दक्षिणा म्हणून देऊ शकत नाही. दक्षिणा म्हणून रामचंद्र प्रभूंनी आणखीन काही त्याला आशीर्वाद दिला. पण रावण म्हणाला, मी आता निघतो. रामचंद्र प्रभू म्हणाले, तसं नाही, थांब, आता काय राहिलं? काही नाही, ही सीता घेऊन जा. दिले ना तुमची तुम्हाला आणून. रामचंद्र प्रभू म्हणाले, ज्यांनी पळवून नेली त्याला मारून आणायचा मी पण केलाय, आता अशी आणून दिलेली सीता घेणार नाही, घेऊन जा परत. रावणाने पुन्हा सीता नेली आणि मग रामचंद्र प्रभूंनी त्याला मारून सीता परत आणली. विचित्र रामायणातली कथा आहे. एकदा मला वाटतं विचित्र रामायणच सांगावं, हे मोठं अद्भुत रामायण आहे. खरोखर विचित्र आहे. काय कुठून कशी संगती लावली काही कळायला मार्ग नाही. ही कथा आपली संपन्न झाली. फक्त थोडासा ऋणनिर्देश करायचा आहे, तेवढा करतो. सगळ्यात पहिल्यांदा ऋण मानायचं ते भगवान रामेश्वराचं मानायचं, कारण आपण त्यांच्या स्थानात आहोत, त्यांच्या कृपेच्या अधिपत्याखाली आहोत. आपल्याला कल्पना नसेल कदाचित, किंवा असेलही, मला माहिती नाही. आपण इथं 2 तारखेला आलो, 3 पासून कथेला प्रारंभ झाला आणि 1 तारखेला श्रीलंकेकडून एक वादळ या दिशेने यायला निघालं होतं. आपल्याला कल्पना आहे का नाही मला माहिती नाही, असेल कदाचित. त्याचे विपरीत परिणाम होतील, काहीतरी होईल म्हणून अगदी चेन्नई पर्यंतच्या सगळ्या किनाऱ्यांना सुरक्षिततेचे इशारे दिले गेले होते. इथं सगळे आलेले होते आणि आमच्या मनात तीच भीती होती की काय होतंय देव जाणे, आपण तर अगदीच समुद्राच्या काठाला आहोत.
काय होतं माहित नाही, पण रामेश्वराची कृपा, त्या वादळाचा कोणताही परिणाम आपल्यावर झाला नाही. उलट पक्षी त्या वादळ तर बाजूने निघून गेलं, पलीकडेच गेलं, परंतु त्यामुळे उलट इथल्या उन्हाची तीव्रता मात्र कमी झाली. ही रामेश्वराची कृपाच मानली पाहिजे की नाही. शेवटी संगती लावताना तर मी अशीच संगती लावतो की त्यांनी, रामेश्वरांनी असा विचार केला असेल की आपल्याला रामकथा ऐकायची असेल आणि एक वादळ काय विघ्न आणतं त्याच्यामध्ये, चला पाठवून द्या वादळाला, रामकथा झाली पाहिजे. त्यांच्या कृपेखाली रामकथा आपली संपन्न झाली, काही त्रास आपल्याला झाला नाही. येताना असं खूप ऐकण्यात होतं की इथं खूप ऊन असतं, खूप त्रास होतो त्या उन्हाचा, खूप पाणी प्यायला पाहिजे, इतके लोक आपल्या बरोबर, जवळजवळ 1800-2000 लोक आपल्या बरोबर, सगळ्यांच्या काळजी घेणं कसं शक्य आहे. पण भगवंतानी सगळं सोपं केलं. रामेश्वराच्या चरणी आपण सगळ्यांनीच नतमस्तक झालं पाहिजे. या भूमीचे आभार मानले पाहिजेत. ज्या भूमीला रामचंद्राचे पाय लागले, आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. दुसरे आभार मानायचे ते म्हणजे रामरायाचे, सीता मातोश्रींचे, लक्ष्मणाचे, हे आभार मानले पाहिजेत. त्यांची कथा आपण करतो, मारुतीरायांच्या उपस्थितीत करतो, आपली भावना तशीच असली पाहिजे. मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. त्यांची कथा आहे, त्यांच्याच चरणी समर्पित करायची. वाल्मिकी ऋषींचे आभार मानले पाहिजे. त्यांनी जर ही कथा आपल्याकरता सांगितली नसती तर आपल्या जीवनाची कृतार्थता होण्याचं कोणतंही कारण राहिलं नसतं. मी इथं ज्या दिवशी आलो, 2 तारखेला रात्री काहीतरी 2, 2:30, 3 वाजता मी इथं पोहोचलो. इथं येईपर्यंत मी भावार्थ रामायण आपल्याला सांगायचं याच विचारात होतो. भावार्थ रामायण आपण सांगू. नाथ महाराजांनी विस्ताराने वर्णन केलंय, सुंदर वर्णन आहे, खूप त्याच्यात विनोदही आहेत, खूप कथाही आहेत, खूप रसाळ आहे, सगळंच चांगलं आहे आणि नाथ महाराजांचं आहे. त्यामुळे आपण तेच सांगावं या विचारातच मी इथं आलो. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण कथेला प्रारंभ करणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रामायणाचं बघण्याकरता म्हणून मी जेव्हा मूळ रामायण उघडलं आणि वाचायला लागलो, तेव्हा मी ठरवलं की आपण भावार्थ रामायण सांगूच, पण आपण मूळ वाल्मिकी रामायण सांगू. मी इथं वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करून आलो नाही, मी आलो होतो भावार्थ रामायणाचा अभ्यास करून. त्यामुळं मी पहिल्यांदाच वाल्मिकी रामायण सांगितलंय. याच्यापूर्वी वाल्मिकी रामायण सांगण्याचा प्रसंग माझ्या जीवनात कधी आला नाही, पहिल्यांदाच सांगितलं. पण वाल्मिकी ऋषींचं वाङ्मयच इतकं गोड दिसतंय की कोणीही ऐन वेळेला ठरवून सांगेल तरी ते बरं होईल, ते चांगलं होईल, अशा पद्धतीची ती मुळातली कथा वाल्मिकी ऋषींनी ते तसं मांडलंय, त्यामुळे ते चांगलंय. वाल्मिकी ऋषींच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, नारदांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. अर्थात ही वाल्मिकी कथा सांगत असताना आपल्याला ज्या पुराणांनी, गोस्वामी तुलसीदासजींनी, शांती ब्रह्मसंत श्रेष्ठ नाथ महाराजांनी आपल्याला जी काही संगती लावायची बुद्धी दिली, त्यांच्या रामायणामधून आपल्याला जे जे काही चांगलं घेऊन ही कथा फुलवता आली, त्याबद्दल या संतांच्या, नाथ महाराजांच्या चरणावर तर आजीवन पडून राहिलंच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. पडोनी राही न तये ठाई, उगाच संतांची पायी, असं झालंच पाहिजे. ही कथा कशी झाली, काय झाली, याची चर्चा मला तरी करण्याचं काही कारण वाटत नाही. रामकथा सगळीकडेच होतात, सगळ्यांनाच त्याचा आस्वाद मिळतो. रामाचं चरित्रच गोड आहे, कुणी किती वेळेला कोणत्याही वेळेला सांगितलं तरी ते आनंददायक आहे. माझा तो अधिकार आहे का नाही मला कल्पना नाही आणि मला त्याचा विचार करण्याचंही कारण नाही. पण रामकथा आपल्याला करता आली याच्याबद्दल मी मात्र स्वतःला कृतार्थ समजतोय, धन्य समजतोय. अगदी समुद्राच्या काठावर आपल्याला ही कथा करायला मिळते. नुसतं असं बाजूला बघितलं की मला समुद्र आहे.
रामप्रभूंचं चरित्र आणि हा समुद्र यांच्यामध्ये मला खूप साधर्म्य वारंवार जाणवत आलंय ही कथा सांगत असतात. मला समुद्र बघितलं की जगद्गुरु शंकराचार्यांची आठवण होते. मला समुद्र बघितलं की ज्ञानोबरायांची आठवण होते. मला समुद्र बघितलं की माझ्या महाराजांची आठवण होते. इतकं विशाल अंतःकरण. ज्ञानेश्वरीचा त्यांचा खराच इतका विशाल अभ्यास होता. हा समुद्र जेवढा विशाल आहे ना, महाराजांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास तेवढाच विशाल होता. कधी ज्ञानेश्वरी उघडावी आणि त्यांनी त्याच्यातलं काही सांगावं, त्यांनी जे जे ज्या ज्या वेळेला सांगितलं ते नित्यनूतनच वाटत राहिलं. अथांग भरलेला सागर आपल्या पोटामध्ये रत्नाकर जसे दडवून ठेवतो तसे महाराजांनी ज्ञानेश्वरीतले सिद्धांत आपल्या बुद्धीमध्ये लपवून ठेवले होते. फक्त आपण त्यांच्या जवळ जाऊन त्याच्यामध्ये अवगाहन करण्याचा प्रश्न होता. कोणतं रत्न आपल्या हाताला लागेल सांगता येत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांचं जीवनचरित्र इतकंच विशाल आहे, इतकंच व्यापक आहे. आचार्य म्हणत नाहीत, महाराजांनी तसं कधी म्हटलं नाही, कोणी असं म्हणणार नाही. आचार्य रामेश्वरलाच आलेले. आचार्यांच्या जीवनचरित्रातली कथा आहे. एक विद्यार्थी बरोबर होता. समुद्र स्नान झालं. विद्यार्थी मागे थांबला. आता आचार्य बाहेर येतील, त्यांची छाटी वगैरे ती उपरणी वगैरे आपण धुऊ, नंतर आचार्यांबरोबर जाऊ आश्रमात असं म्हणून मागे थांबला. आचार्य येताना, संध्याकाळची वेळ, आचार्य येताना त्यांनी असे पाहिले. आचार्यांची मूर्ती संथपणानं पावलं टाकत समुद्रातून बाहेर येत होती आणि त्याच्या मागे समुद्राचा असा विशाल पसरलेला समुद्र ही त्यांच्या पार्श्वभूमी होती. त्या पार्श्वभूमीवर आचार्यांच्या भगव्या वेशातली ती मूर्ती संथपणानं पावलं टाकत 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 बाहेर येत होती. हे अलौकिक दृश्य त्या विद्यार्थ्याला बघायला मिळालं. व्यापक समुद्राच्या, शांत समुद्राच्या पार्श्वभूमीवर आचार्यांची ती संथ लयीत येणारी मूर्ती त्याने बघितली आणि आचार्य जवळ आल्याबरोबर त्यांनी चरणावर साष्टांग दंडवत घातला. आचार्य म्हणाले, का रे बाबा, कशा करता? तो म्हणाला, गुरुजी, तुम्ही आता समुद्रातून बाहेर येत होतात, मागचा सगळा समुद्र मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आणि मला असं वाटून गेलं की हा समुद्र जसा विशाल आहे तसं तुमचं ज्ञानही असंच विशाल आहे. आचार्य हसले. आचार्य म्हणाले, अरे असं नसतं बाबा. तो म्हणाला, नाही नाही, मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. आचार्य म्हणाले, तुला माझं ज्ञान बघायचं आहे का? इकडे या. त्याला बरोबर घेतलं. परत समुद्रात गेले. हातामध्ये जो दंड होता तो दंड असा समुद्रामध्ये आचार्यांनी बुडवला. तो बाहेर काढला. वर केल्यानंतर स्वाभाविक त्या दंडाला लागलेलं पाणी असं निथळायला लागलं. ते सगळं पाणी आचार्यांनी निथळू दिलं. सगळं पाणी निथळल्यानंतर निथळून 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 एक थेंब त्या दंडाच्या खाली असा लोंबायला लागला. आचार्यांनी तो थेंब त्या विद्यार्थ्याला दाखवला आणि त्याला विचारलं, हा थेंब दिसतो? तो म्हणाला, दिसतो ना गुरुजी. आचार्य म्हणाले, या समुद्राच्या तुलनेत हा थेंब जेवढा आहे ना तेवढंच माझं ज्ञान आहे. काय नम्रता आहे, काय नम्रता आहे. अविनयमपनय विष्णू दमयमन शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारितारय संसार सागरतः, हे आचार्यांनी म्हणावं. या समुद्राच्या तीरावर आपल्याला ही रामकथा करता आली. या पार्श्वभूमीवर आपलं अंतःकरण सुद्धा समुद्राच्या एवढं विशाल झालं पाहिजे आणि विशाल असणारी रामकथा या विशाल अंतःकरणामध्ये आपण साठवून ठेवली पाहिजे. हे सांगण्याकरता तरी देवानी आपल्याला ही योजना करून दिली नसेल ना. इथं आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांबद्दल अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. काल मला आमच्या वेदमूर्ती अनंत शास्त्रींचा फोन आला. माझे सुहृद आहेत, मित्र आहेत, काही म्हणा आपण. त्यांनी मला विचारलं, कुठे आहेत? काय नाही, रामेश्वरला. काय चालू आहे? रामकथा चालू आहे. इतके इतके लोक आहेत. ते म्हणाले, महाराज काय हो तुम्ही 2000 लोकांना रामचरित्र ऐकवताय, काय त्या 2000 लोकांचं भाग्य आहे. मी त्यांना म्हणालो, मी 2000 लोकांना कथा ऐकवत नाहीये. हे 2000 लोक माझ्या एकट्याकडून कथा करून घेत आहेत. माझी बुद्धी काय असेल बघा. मी इतका मंद बुद्धीचा आहे की 2000 लोकांना झटावं लागलं तेव्हा मला रामकथा करता आली. कुणीतरी सांग म्हणलं मी सांगायला लागलो असं झालं नाही.
आमचे आजोबा म्हणायचे, वक्ता आपल्या बुद्धीनं फार कमी बोलत असतो, श्रोत्याचं प्रेम वक्त्याला बोलायला भाग पाडत असतं. हे रामकथा तशीच प्रकट झालेली आहे. आपले सर्वजण आपण इथपर्यंत आलात, इथं येऊन रामकथा ऐकलीत. आपल्या सर्वांच्या चरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे. वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोत्याने वेण ज्ञानोबाराय बोलतातच आहेत. त्याच्याही पुढे ज्ञानोबारायांनी जाऊन विधान केलंय, लळे याचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, माहेरे श्रीमंत होती तुम्हाईस. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबाराय बोलतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबाराय प्रार्थना करतात, तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. श्रोत्यांबरोबर वक्त्यांनी कसं बोलावं हे ज्ञानोबारायांनी शिकवलंय आपल्याला. ज्ञानोबाराय संतांना, समोर बसलेल्या श्रोत्यांना म्हणतात, तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तुम्ही सगळे संत माझ्याकडे दृष्टी टाका, परिणाम असा होईल मी सुद्धा तुमच्यासारखा मोठा होईन. आणि तेच शब्द मी घेऊन तुम्हाला सगळ्यांना म्हणतोय, तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. एवढीच माझी विनंती आहे. आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हे सगळं होण्याकरता ज्या लोकांनी खूप मोठं योगदान दिलंय, आपलं इथलं वास्तव्य, आपलं इथलं राहणं हे सर्वार्थानं सुखकर व्हावं, याच्याकरता ज्यांनी खरोखर आपल्या जीवाचं रान केलंय, त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हेही आपल्या सगळ्यांचं मिळून कर्तव्य आहे. ते माझं एकट्याचं कर्तव्य नाही, ते तुमच्याही सर्वांचं कर्तव्य आहे.